आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काजलचा बर्थडे आहे आणि आज मला असं वाटलं की असे काहीतरी वस्तू देऊया की जेणेकरून काजलला एक आठवण राहील। काय बनवलंयस? विमान सर। तू स्वतः बनवलंय? हो सर। वाव वाव काजलसाठी? हो सर। आजच्या तिच्या बर्थडे साठी? हां हॅपी हॅपी बर्थ। सर स्पेलिंग बरोबर आहे ना? एकदम करेक्ट आहे। वाव एंड डे वाव काजू ये काजू क्या बात है। माझ्याकडनं काय आता गिफ्ट देण्यासारखं इथं काय अवेलेबलच नव्हतं। काय बनवलंय सांग बघू। तर ही बैलजोडी आहे, माझ्या जशी शेतात बैलजोडी काम करते तसं अनुसरून मी एकामेकाच्या खांद्याला खांदा देऊन इथं काम करतोय। ये बैलजोडी प्लीज। बैलाची जशी जोडी असते आणि ते पुढे जातात एकमेकाला खांद्याला खांदा देऊन, आणि आम्ही ऍक्च्युली तसंच या शो मध्ये पुढे पुढे जायचा प्रयत्न करतोय। सो ते खूप रिलेटेबल होतं। मंदिरात जात राहतो, तिथं आपण दर्शन करायला जात राहतो, मग पाय ठेवायला राहतो तिथं। मी बोललो मग आपल्या गुरुसाठी काय ना काय फुलण्याच्या फुलाची पाकळी बनवली। काय बनवलंयस रामा? पादुका बनवली। अच्छा। मी त्यासाठी आपले गुरु आहे, आपल्याला तिने एवढं समजून घेतलं। अरे आपला वाह, गुरुचा दर्जा आहे, म्हणजे एवढं मला समजून घेणार नाही आपले गुरु आहे, मी तिचा चेला आहे। क्या बात है, क्या बात है। चेले ने गुरु के लिए देख गुरुला। व्हेरी नाईस। असं सिंपल नाही, डिझायनर पादुका। पावसाळ्यामध्ये नको चालू फक्त। रामा देतो मला इज्जत, खूप प्रेम देतो, खूप जीव लावतो, पण कधी बोलून दाखवत नाही। पहिल्यांदा सगळ्यांसमोर त्यांनी ते बोलून दाखवलं, ते व्यक्त केलं, तर माझं खूप खरंच मन भरून आलं। तर आज एक खूप आनंदाचा दिवस आहे, आनंदाचा क्षण आहे, आणि आपण युजली अशी जेव्हा फॅमिली गेट टुगेदर असतं तेव्हा सगळं झाल्यानंतर मग आपण थोडेसे गेम्स वगैरे पण खेळतो। सो गिफ्टचं वगैरे सगळं झालं, त्याच्यानंतर आम्ही गेम्स खेळणार होतो, आणि मला असं झालं की आता पॅरेंट्स सोबत काय गेम्स खेळायचे। सो काय गेम्स नक्की काय असतील हा प्रश्न होता। गेमचं पहिलं नाव आहे कुटुंब रंगलंय पाण्यात। गेम आपला एकदम सोपा आहे आणि गमतीदार आहे। गनच्या डोक्यावर हेल्मेट असणार आणि हेल्मेटवर एक बाऊल असणार। आपल्या समोरच्या माणसानी त्या बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि मग तसं ते शेजारीच्या बाउलमध्ये टाकायचं, शेजारच्यानी अजून शेजारच्या बाउलमध्ये असं टाकायचं, आणि मग ते शेवटचे जे असतील त्यांनी एक बादली असेल त्या बादलीमध्ये ते पाणी तसंच टाकायचं। ज्यांची बादली सगळ्यात आधी भरेल ती टीम जिंकली। आधी विजय अनुश्री सांगा, तुमच्या टीम मधनं कोण येणार हा खेळ खेळायला? अथर्व। अथर्व, रेवती, आणि तुमच्या टीम मधून कोण येते आधी? दीपक प्रणाली। दीपक प्रणाली। मी पण का विचारतो या दीपक प्रणाली या, आणि अथर्व, रेवती या। दोघांच्या पालकांना पण मी रिक्वेस्ट करीन की प्लीज तुम्ही सुद्धा या। चलो गेट रेडी गाईज। अपोजिट टीमला नेहमीप्रमाणे अथर्व रेवती। माझ्याच नशिबाला काय येतात कोणाच ठाऊक। चला तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या राऊंडला। तुम्ही तयार आहात? पप्पा रेडी? रेडी। एनर्जी ठेवा पप्पा। ऑपोजिट टीम मध्ये प्रणालीचे वडील असे होते एकदम। रेडी, 1 2 3 गो। 1 2 3 गो। कमॉन पप्पा, कमॉन अथर्व, कमॉन डिक्कू। Come on, Deepak. Yes, रेवती, come on. शाबाश 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 रेवती, व्हेरी गुड व्हेरी गुड। अथर्वने सगळं राग काढलाय माझ्यावर तिकडे। नवीन कपडे, हिरवं कलरचं पाणी घेऊन घेऊन टाक टाक टाक। किती दिवसाचा राग काढलाय? टाकू का? नाही, डिक्कू वरती बघ डिक्कू। डिक्कू पुढे चला जरा। डिक्कू One, two, very nice. पुढे पुढे माझ्या डोक्याला ठेव.
डोकं टेकव तू. शाबास शाबास. कुठला बदला काढतोय डिकू खाली जा. येस येस येस. डिकू पुढे. डिक्कू मान वरती घेते पण ती बाल्टीच्या जवळ आहे, लांब आहे, तिला काहीच सुचत नाही. व्हेरी गुड प्रणाली. व्हेरी गुड. प्रणालीची अर्धी बाजू. संपलं. संपलेलं आहे. क्या बात आहे. साईडवेज नाही, सरळ. कॅच कर. आपण खेळलोय आधी. नाही तू नव्हती. सॉरी. खरंच मजा आली टास्क मध्ये. त्यांचं पप्पा पण असं पहिलं काय चालूच आपलं नाचायला लागले. मी काय सांगितलं होतं, पप्पा गावरान ब्रू आहेत आणि ते टास्क मध्ये दिसलंच. Come on, Refi. Come on, Refi. Come on. Come on, Diku. चल Diku. थँक्स टू श्रेयस सर. आमच्या बाल्टीमध्ये थोडा तरी पाणी जमा झालं, नाहीतर डिक्कूने ठरवलेलं की आज घासला पाणी टाकायचंय, बाल्टीमध्ये काय पाणी टाकायचं नाही. पहिली राऊंड जी सणसणीत झालेली आहे, टीम पप्पा आणि टीम डिक्कू या दोन टीम्स मध्ये अशी चुरशीची लढत झालेली आहे आणि आपण बघू शकता किती दोघांच्याही बालद्या भरलेल्या आहेत. डिक्कू, अचूक तुझा निशाणा बाहेर जात होता. ओके. आणि कॅमेरा पाडत होता, पण तुझा एक साथीदार तुझ्या बरोबर होता जो बरोबर बालदी घेऊन मागे वळत होता. आणि खूपच छान खेळ झालेला आहे आणि या खेळाचे आपल्याकडे दोन विजेते आहेत, डिक्कू आणि पप्पा. या शेवटी गेम मध्ये आम्ही दोघं बी जिंकलो आणि दोघं बी हारलो. पप्पा, कसा होता अनुभव तुमचा? मजा आली का? एकदम मजा आली. परत थोडस लहानपणीचे दिवस आठवले? हो. आणि डिक्कू, तू सांग, तुला कसं वाटलं? मला कळत नव्हतं. मी टाकते. सगळे आवाज करतात, मला काय कळत नाहीये. सगळ्यांचा आवाज केला म्हणून तिला बिचारीला कळलं नाही, हो की नाही? नाही तर करेक्ट टाकत होती डिक्कू कॅमेरावर. बट वेल प्लेड. विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. कृपया बसून घ्या, तुम्ही जागेवर बसून घ्या.